हॅलो, नमस्कार. वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी शशिकांत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीतील काही PYQ. तत्पूर्वी ही आपली तलाठी भरतीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असेल, ज्यामध्ये आपण इंग्लिश, मराठी, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे विषय कव्हर करणार आहोत, केलेली आहेत. व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे आणि फीस फक्त ₹999 आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त संख्येने यशस्वी व्हावं, हाच इन्फिनिटी परिवाराचा हेतू आहे. चला, आपण आपल्या स्लाइड्स बघूयात. जी काही तलाठी भरतीची PYQs घेतलीत त्याच्यात एका शिफ्टमध्ये 25 प्रश्न असतात. गणित बुद्धिमत्तामध्ये ते 25 प्रश्न एका टाईपचे नसतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. तर मी अशा शिफ्ट वाईज काय केलं की कलेक्शन केलं आणि त्याच्यामध्ये सॅग्रिगेशन करून काय केलं की जसं अंकमाला, अक्षरमाला, काळकाम वेग, सिलॉजिझम, तुमची काळकाम वेग आणि सिलॉजिझम आणि परत आणखी काही कूट प्रश्न असे वेगळे फॉर्मेशन केलेले आहेत. प्लस काही बॉडमसच्या वरती आलेले काही सोल्युशन्स पण आलेले आहेत. कोडिंग आणि डिकोडिंगचे पण प्रश्न आलेले आहेत. आपण ती सगळी वेगळी केलेली आहेत. तर त्यानुसार आपण पहिला पार्ट जो बघतोय तो आहे अक्षरमालिका आणि अंकमालिकानुसार. यामध्ये आपल्याला काय माहीत असायला पाहिजे मित्रांनो, किंवा आता माहीत होईल हळूहळू. सुरुवात मी असं समजेल की जे हे लेक्चर बघतायत ते प्रथम वेळेस पेपरला बसतायत आणि ते बेसिक माहिती घेत आहेत. मी बेसिक माहिती सांगेल, थोडी स्पीड कमी असेल जेणेकरून तुम्हाला ते कोप अप व्हायला पाहिजे आणि जसा वेळ जाईल तशी तुमची स्पीड जाईल आणि जे विद्यार्थी ऑलरेडी एक्झाम देत आहेत किंवा प्रिपरेशन करतायत तुम्ही त्यांच्या लेवलला येऊन जाल. ठीक आहे. मग आपण याच्यात काही जी वेळ वाचवण्यासाठी काही विषय असतात ते पण डिस्कस करू की वेळ कसा वाचवता येईल, ऑप्शनमधून कसा वाचवता येईल, कॅल्क्युलेशनमधून कसा वाचवता येईल. पण आपण सुरुवातीला एकदम बेसिक फॉर्मॅटमध्ये जाऊ. तर त्या अगोदर काय माहीत पाहिजे की ABCDची कोडिंग माहीत पाहिजे. मी हा लेक्चर संपेपर्यंत प्रयत्न करेल की तुम्हाला ABCD ही पूर्ण कोडिंगनुसार पाठ होईल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सुरुवात अशी करूया की यांनी काय सांगितलेलं आहे की यापैकी जो संबंधित नसलेला अक्षर गट आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. फिक्स, फाईन. आता आपल्याला हे कळणार कसं की संबंधित कोण नसेल? कोडिंग करायची. कोडिंग म्हणजे काय की आपल्याला एक सुरुवात मी सांगेल की A, B, C, D ही काय आहेत? 1, 2, 3, 4 ही तर प्रत्येकालाच माहित असतात. W, X, Y, Z ही प्रत्येकालाच माहित असतात. 23, 24, 25, 26. ठीक आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट की आपण T20 म्हणतो. 2020 तर T20च आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा काही गोष्टी आपण आता बघणार आहोत की जेणेकरून आपल्याला हे कॅल्क्युलेशन फास्टली होतील. तुम्ही लक्षात ठेवा थोडं की कमीत कमी हे जे 4 आहेत ABCD आणि XYZ, WXYZ हे तर लक्षात ठेवा आणि 2020. ठीक आहे. आपण बघू पुढे काय करायचं. तर याचा उपयोग कसा करायचा आपण बघूच या. आपल्याला ABCD माहित झाला, XYZ माहित झाला, W लक्षात राहणार नाहीये. तर मी एक सांगेल, हा M आणि हा W. ठीक आहे. हा M आणि हा FW याला लक्षात कसं ठेवायचं? M म्हणजे काय आहे की एक 3 आहे आपल्याकडे. तो आपण काय केलाय? असा ठेवलेला आहे. आणि हा पण 3 आहे. पण कसा ठेवलेला आहे? असा ठेवलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, हा 3चाच प्रकार आहे. M हा अगोदर येतो आणि W हा नंतर येतो. 3च आहे. ठीक आहे. आणखी एक वेळ सांगेल, M, W हे काय 3चे प्रकार आहेत. M सुरुवातीला येतो म्हणून 1 लावला, W नंतर येतो म्हणून 2 लावला. तर M 13 आहे, W 23 आहे. ठीक आहे. M च्या नंतर काय येतो? N येतो. तो 14 असतो. ठीक आहे. T जो आपण म्हटलाय 20 त्याच्या अगोदर कोण येतो? S येतो. मग तो काय असायला पाहिजे? 19. ठीक आहे. हे सुरुवात फक्त तुम्हाला एक एन्जॉयमेंट म्हणून घ्या याला. आणि जसं प्रॅक्टिसमध्ये आपण या एन्जॉयमेंटला यूज करू तसं गणित बुद्धिमत्ता हे खूप सोपं होणार आहे. त्याच्यानंतर P एक विषय आहे आपल्याला. P विषय काय म्हणायचे आपल्याला? P काहीतरी ड्रिंक कर, काहीतरी पी. ठीक आहे. तर P काय प्यायचं आपल्याला? सोडा. या सोड्याला काय म्हणेल मी? सोळा. ठीक आहे. P सोडा, P 16, P
16 P16, ठीक आहे, P16 ह्या कंडिशन मध्ये P चं कोडिंग आपली 16 आलेली आहे. आणखी एक बघू आपण, Q R S T. टी माहित झाला तुम्हाला, ठीक आहे, किती होतं टी? 20. यस ऑलरेडी 19, हाही तुम्हाला माहित आहेच. आता प्रयत्न करा लक्षात ठेवण्याचा. क्यू पासून कुठला देश आहे? कतार. क्यू पासून नाव काय येतं? कतार. कतरा, कतारला काय म्हणायचं? कतरा. कतरा म्हणजे 17च्या काहीतरी यमक जुळतं. क्यू कतरा, ठीक आहे, कतरालाच 17 म्हणू शकतो आपण, तर 17. आणि आर 18 रा, ठीक आहे, 18. तर रा लाच आपण र म्हणणार आहेत, ठीक आहे. 18 रा म्हणजे आर, 18 र म्हणजेच आर. ठीक आहे मित्रांनो, काय बघितलं आपण? पी क्यू आर एस टी. पी 16, क्यू कतरा 17, आर 18, ठीक आहे, 18, टी 20, यस अगोदर येतो 19. ही कंडिशन क्लिअर झाली मित्रांनो. चला पुढे बघू आपण आता, आणखी काही नवीन भेटतं का? ठीक आहे, आणि एवढंच राहू द्या आता. जसं जसं मी सांगेल तुम्हाला तसं तसं तुम्ही आणखी वाढवा. फिलहाल एवढं तर लक्षात ठेवा. आणि एक बहीण भाऊ आहेत, यू व्ही, हे दोन बहीण भाऊ आहेत, 21-22. यू व्ही बहीण भाऊ आहेत. बहीण भाऊ कोण आहेत? यू व्ही, 21-22, एवढंच म्हणा यांना. आणि एक अशी कंडिशन लक्षात ठेवा, जस्ट असावी लक्षात म्हणून, ई जे ओ टी वाय, ठीक आहे. त्यानंतर सी एफ आय एल ओ आर यू एक्स, सी एफ आय लॉरेक्स, CFI लॉरेक्स, EJ OTY, EJ OTY. हे काय आहेत? 5च्या याच्यामध्ये आहेत, 10, 15, 20, 25, ठीक आहे. ओ इथे पण आलाय ना, ठीक आहे. आता सी हे 3च्या पटीत आहेत, 6, 9, 12, 15, 18, 21 आणि 24. तुम्ही या पद्धतीने पण जा, असंही बघा. पण आपण हळूहळू काय करू की हे पाठच करायचा प्रयत्न करू. फॉर्मॅट आपल्याला एकच ठेवायचा आहे, एकच फॉर्मॅट ठेवायचा आहे. आणि जसं जसं तुमचं प्रॅक्टिस वाढेल तुम्ही त्यानुसार नाही का ऑटोमॅटिकच थोडं थोडं ऍडव्हान्स होत राहाल. पण सुरुवातीला बेसिक मध्ये एकच फॉर्मॅट ठेवायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण एक कष्ट घेतोय आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला करून देईल. चला, डी एबीसीडी. डी मध्ये काय यायला पाहिजे आपल्याला? मी मोठ्या ह्याच्यात घेईल, याच्यामध्ये डी एच आणि एफ. DHF, FJI, त्यानंतर KOM आणि IMK. ठीक आहे मित्रांनो, याच्यातला वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. कोडिंग करायची. कोडिंग काय करणार? डी ला मी 4 ठेवेल. एच जो आहे माझा, एच हा आहे ना, तर असा विचार करा की हा 4 सारखा दिसतोय, एच हा 4 सारखा दिसतोय एच. पण एचच्या दुसऱ्याच फॉर्मॅट मध्ये काय म्हणतो आपण? असा पण आहे. हा 4 सारखाच दिसतोय आपल्याला. एच मध्ये 2 गोष्टी येतात. एक तुम्हाला असा दिसेल आणि एक तुम्हाला असा दिसेल. या दोघांचं कोलॅबोरेशन केलं तर ही इकडे बाजू येईल आणि अशाला असं हे इथे येऊन जाईल आणि ही इकडे येऊन जाईल. तर एच 2 वेळेस 4 येतो, म्हणजे 8 आहे. काय? एच 2 वेळेस 4 सारखा दिसतो म्हणून तो 8 आहे. एक सुलट 4 आणि उलट 4. ठीक आहे मित्रांनो, 8 घेतला. एफ ला काय म्हणायचं तुम्ही? फिक्स. एफ ला म्हणायचं फिक्स, त्याचं सफिक्स 6. एफ ला म्हणायचं फिक्स, त्याचं सफिक्स 6. एफ ला म्हणायचं फिक्स, त्याचं सफिक्स 6. ठीक आहे, मी घेतला इथे 6. मी फक्त आता नंबरिंगच करेल. आता एफ ला 6 घेतलाय, ठीक आहे, मी 6 घेतलाय. EJOTY,
तर जे आला होता 10व्याला आपल्याला, आता मला सांगायचं के म्हणजे काय, जसा एफ होता, एफ म्हणजे फिक्स, त्याचं सफिक्स 6 म्हणून एफ 6. के म्हणजे किल. ठीक आहे मित्रांनो, के म्हणजे किल. मला आय नकोय, याच्याशी मतलब आहे 11, तर के बरोबर 11. के म्हणजे किल. डबल एल जो आहे तो 11 सारखा दिसतो, म्हणजे के बरोबर 11. ठीक आहे, तर आता बघा ह्याच्यामध्ये शांत हो, म्हणजे एकदम डोकं शांत ठेवा. के म्हणजे 11. ठीक आहे, आता आय आणि एल लगेच यांचं पण करून घेऊ. आय 9ला आहे आणि एल 12ला आहे, हे पाठच करून घ्या. इथेच किल मध्येच काय करायचं, केचं 11, आयचं 9, एलचं 12. के म्हणजे किल म्हणजे 11. ठीक आहे, पाठीमागचे दोन एल म्हणजे 11, मग यात आय पण आला आणि एल पण आला. ऑटोमॅटिक आय म्हणजे 9 आणि एल म्हणजे 12. बघा चला, आता इथून काम होऊन जाईल आपलं. आय म्हणजे 9, ठीक आहे, के म्हणजे 11, के म्हणजे किल म्हणजे 11. यम आलता तुमचा 13ला, का आपण बघितलं होतं, यम हा 3 सारखाच दिसतो आणि प्रथम वेळेस आला म्हणून, म्हणजे सुरुवातीला येतो म्हणून 1. डब्ल्यू हा पण 3 सारखाच आहे, पण यमच्या नंतर येतो म्हणून 2. हा झाला 13 आणि 23चा प्रकार. ठीक आहे, आता यम 13 आहे, यम पण मी इथे काय केलं 13 घेतलं. के किल 11, आय 9 ठेवून दिला. झालं एवढं आपलं पाठ. आता ओ विषयी बोलायचं. तर काही मुली असतात, त्या बोलत असतात 6वी 7वीच्या मुली, की तुला किती मार्क आलेत, तर एक म्हणते मला आउट ऑफ मार्क आलेत, मला 15 आउट ऑफ 15 आलेत. म्हणजे ही मुलगी म्हणती मला 15 आउट ऑफ 15 आलेत, तर पुढची मुलगी म्हणती ओ माय गॉड तुला 15 आलेत. ठीक आहे, ओ माय गॉड 15 आलेत, ओ माय गॉड 15 आलेत, ओ माय गॉड 15 आलेत. ओ म्हणजे काय, ओ माय गॉड 15 आलेत, 15. ठीक आहे, तर हा 15 आला. आता काय करायचं की आपल्याला संबंधित नसलेला गट बघायचा आहे. बघा मित्रांनो, बघता आपण किती गोष्टी बघत चाललोय, तशीच आपली स्पीड ऑटोमॅटिक वाढत जाईल. आता एक लक्षात ठेवा की याच्यात प्लस मायनसचा प्रकार असतो. तर मी एक गोष्ट सांगेल, हे पहिलं घर आहे, हे दुसरं घर आहे. हे पहिलं घर आहे, हे दुसरं घर आहे. ठीक आहे, पहिल्या घरापेक्षा दुसरं घर जर मोठं असेल, फक्त फोकस ठेवा दुसऱ्या घरावर. शेवटपर्यंत हा फॉर्मॅट पूर्ण संपेपर्यंत, तुमचे एक्झाम संपेपर्यंत पण हे लक्षात ठेवा, फॉर्मॅट हाच राहणार आहे. दुसरं घर हे जर मोठं असेल तर त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं, आणि दुसरं घर हे जर छोटं असेल त्याला निगेटिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं, दुसरं घर जेव्हा मोठं असेल, हे बघा मोठं याच्यापेक्षा, दुसरं घर जेव्हा मोठं असेल तेव्हा पॉझिटिव्ह घ्यायचंय, आणि दुसरं घर जर छोटं असेल तर तेव्हा निगेटिव्ह घ्यायचंय. आता याला अप्लाय कसं करायचं ते बघू आपण. ठीक आहे, चला हे बघा, दुसरं घर मोठं आहे, मी काय करणार, हे पहिलं घर हे दुसरं घर, हे पहिलं घर हे दुसरं घर, असं आपल्याला करायचंय. म्हणजे 3चा टर्म आहे ह्याच्यामध्ये, तर आपण 2-2ची ब्रेकिंग करू. दुसरं घर मोठं आहे, मी डायरेक्ट याला एक मिनिट मित्रांनो, थोडा बोर्ड आपला ओळ होत नाहीये. ठीक आहे मित्रांनो, बघा, दुसरं घर मोठं असेल तर पॉझिटिव्ह, दुसरं घर छोटं असेल तर निगेटिव्ह. आता इथे बघितलं आपण, तर दुसरं घर मोठं आहे, चला मी याला पॉझिटिव्ह पकडलं. ठीक आहे, आणि दुसरं घर काय झालंय, छोटं आहे, मी याला निगेटिव्ह पकडलंय. मग आता डिफरन्स काढायचा. डिफरन्स काय करणार,
4चा डिफरन्स आला. याचा डिफरन्स काय? 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तसंच दुसरं घर मोठं असेल मी पॉझिटिव्ह पकडणार. ठीक आहे. आणि दुसरं घर छोटं असेल तर मी निगेटिव्ह पकडणार. याचा डिफरन्स काढला 9 आला. याचा डिफरन्स काढला परत तुमचं किती येणार? 6 येणार. दुसरं घर मोठं आहे मी पॉझिटिव्ह पकडणार. डिफरन्स काढला 4चा येतो. याचा दुसरं घर छोटं आहे म्हणजे 13 छोटा आहे 15 पेक्षा मी निगेटिव्ह पकडणार. 15 आणि 13चा डिफरन्स काढला 2 ठेवला. याचं दुसरं घर मोठं आहे म्हणजे 13 मोठा आहे मी याला पॉझिटिव्ह पकडलं. ठीक आहे. याचा डिफरन्स काढला 4 आणला. आणि के आपल्याला माहिती आहे 11 आहे. छोटं घर दुसरं घर छोटं आहे मी निगेटिव्ह ठेवला. डिफरन्स काढला 2 आला. ठीक आहे. गटाशी संबंधित नसलेला पर्याय. तुमची कोडिंग काय येईल बघा याच्यामध्ये. 4 - 2 4 - 2 4 - 2 इथे काय होईल? काहीतरी वेगळंच आलंय. तर हे तुमचा आन्सर असायला पाहिजे FJI. ओके सर. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. थोडी स्पीड तुम्ही असं वाटेल की कमी आहे आणि थोडी कमीच राहू द्या. एकदा जर का तुम्ही कोपअप झाला तर हाच फॉर्मॅट तुम्हाला कंप्लीट ठेवायचा आहे. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर समूह संबंधित आहेत त्याच प्रकारे संबंधित अक्षर समूहात असलेला संच निवडा. म्हणजे मला इथे कोडिंग करायची आहे परत. आणि या कोडिंगनुसार मला इथे काय मॅचअप होतो तेच माझा आन्सर असायला पाहिजे. EHDFIL ई किती आहे तुमचा? 5 ला आहे. एच किती आहे तुमचा? डबल 4 सारखा दिसतो म्हणजे 8 आहे. ठीक आहे. डी कितीला आहे तुमचा? 4 ला आहे. एफ किती आहे? 6चा आहे. फिक्स 6. आय कितीला आहे तुमचा? आय किल मध्ये आय आला होता 9 ला आला होता आणि एल 12 ला आला होता. ठीक आहे. मी डिफरन्स काढणार. दुसरं घर जर मोठं असेल तर मी पॉझिटिव्ह पकडेल. डिफरन्स 3चा आहे +3चा आला. दुसरं घर जर मोठं असेल ठीक आहे तर मी पॉझिटिव्ह पकडेल. डिफरन्स आलाय 2चा +2 पकडेल. ठीक आहे. डिफरन्स बघा दुसरं घर जर मोठं आहे तर मी पॉझिटिव्ह पकडेल आणि डिफरन्स आला 3चा. म्हणजे बघा कोडिंग काय आली तुमची 3 2 3 पण प्लस मध्ये आहे. सेम कोडिंग कुठे तुमची मॅचअप होती ते बघायचंय आपल्याला. या कंडिशन मध्ये बघू आपण. के तुम्हाला माहिती आहे 11 आहे. एन किती आहे तुमचा? MN हा 14 ला आलाय. जे कितीला आहे तुमचा? 10 ला आहे. के परत 11 ला आहे. ओ काय? ओ माय गॉड 15 म्हणजे ओ 15 ला आला. क्यू 17 ला आला. ठीक आहे. आता आपण बघू की KN आहे. ठेव का इथे आपण KN चा डिफरन्स किती येतोय? दुसरं घर मोठं आहे म्हणजे 14 मोठा आहे 11 पेक्षा. दुसरं घर म्हणजे 14 हा 11 पेक्षा मोठा आहे म्हणजे प्लस कितीनी मोठा आहे? 3 नी मोठा आहे. ठीक आहे. +3 इथे आला. मग KN इथे पण +3च असायला पाहिजे. इथे पण +3च असायला पाहिजे. वेळ वाचला तुमचा. आता आपण बघू की KM काय आहे. K 11 ला आहे. M तुमचा काय? MN हा M 13 ला येतो. 11 आणि 13. ठीक आहे. दुसरं घर मोठं असल्यामुळे पॉझिटिव्ह. डिफरन्स किती आहे? 2चा +2. ठीक आहे. कमीत कमी हे तर बसत नाहीये. आता याच्यावर आपल्याला कामच करायचं नाहीये. आपल्याला संबंधित काढायचं आहे. संबंधित म्हणजे कोडिंग आली पाहिजे +3. +3 इथे आहे, +3 इथे, +3 आहे. पण इथे तर नाहीये. तेवढं काम आपलं वाचलं. आता आपण याची बघू आता. ठीक आहे. की JK दुसरं घर मोठे पॉझिटिव्ह आहे. डिफरन्स किती आहे? +1. त्याच्यानंतर +1 म्हटलं तरी संपले हे. का तर इथे +2 पाहिजे होता. हाही विषय संपलेला आहे. आता तुमचा आन्सर या 2 पैकी आहे. ठीक आहे. आता JL बघायला जे 10 आहे आणि L तुमचा 12 ला आहे. +2 आला का याच्यामध्ये? ओके. याच्यात पण +2 आलाच. ओ माय गॉड 18. ठीक आहे. ओ 15 R 18. 15 आणि 18. दुसरं घर मोठं आहे प्लस घेतला. डिफरन्स किती आला? +3चा. इथे पण +3 आला. आता OQ बघू आपण काय आहे. ओ माय गॉड 15चा आहे. ठीक आहे. आणि Q किती आहे? 17. दुसरं घर मोठं आहे म्हणून पॉझिटिव्ह. डिफरन्स आहे 2चा +2चा. आपल्याला 3 पाहिजे होता. हाही विषय संपला. हाच नको. थँक्यू. तर हा आपला संबंधित अक्षर समूह असेल. समजलं तुम्हाला? फक्त कोडिंगवर आणि इथे संबंधित आणि न संबंधित ह्या 2 गोष्टीवर लक्ष ठेवायचे आपल्याला. पुढे चलू आपण. आता ही एक अंकमाला आहे. याच्यामधली कंडिशन बघायची की दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. इथे कोण येणार आहे? कुठला आकडा येईल ते बघायचं आहे. काय करणार तुम्ही? आता काही मुलं जी जुनी मुलं आहेत प्रिपरेशन ऑलरेडी करतात ती 2 सिरीज घेणार. ठीक आहे. 2 सिरीज घेणार. पहिली, तिसरी, चौथी, 5वी
आणि 7वी या प्रकारे जाणार. आणि यांचं बघणार काय लॉजिक लागतं का, इथे पण काही लॉजिक लागते का, बघूत आपण काय होतं याच्यामध्ये. हे बघा, असं बघूया आपण. आपल्याला इथे आला 0, इथे आला 13, इथे आला 0, इथे आला 13, इथे आला 0. बघा 0 13 0 13 0 13 अशी एक रिपीट सिरीज येते. तर मग इथे काय असायला पाहिजे, 0च्या नंतर 13. म्हणजे जर आपण 27 आणि 13 यांचं ऍडिशन केलं, 30 आणि 10 40. हा सॉरी, आणि हा बघा छोटं छोटं होत चाललं नाही, ऍडिशन होत नाहीये, यांची सबट्रॅक्शन होत चालली आहे. सो 27 मधून जर 13 गेले तर 14 येतात आपले आन्सर. ठीक आहे, 27 मधून आपण जर 14चा डिफरन्स घेतला तर 7तून 4 गेले 3, आणि 2 मधून 1 गेला 1 आला. सॉरी, चुकलं माझं. मला 27 मधून 14 नाही, 27 मधून 13 वजा करायचे. 7तून 3 गेले 4, आणि 2 मधून 1 गेला 1 आला. सो ही कंडिशन इथे मॅच होती. काय केलं आपण, दोघांचा डिफरन्स घेतला, दोघांचा डिफरन्स घेतला, दोघांचा डिफरन्स घेतला, दोघांचा डिफरन्स घेतला, दोघांचा डिफरन्स घेतला. सो पुढचा पण डिफरन्स 13चा असायला पाहिजे. 27 मधून 13 वजा केले 14 येऊन जाईल. पुढे बघू आपण इंग्रजी वर्ण. आता याच्यामध्ये काय म्हटले, प्रश्नचिन्हाच्या, मी पूर्ण वाचत नाहीये, इथे काय येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पाहिजे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला शोधायचंय. ठीक आहे मित्रांनो, बघू आपण काय होतं. तर यस कितीला होता तुमचा, फॉर्मॅट एकच कोडिंगचा. यस कितीला आहे तुमचा, टी तर 2020 ला आहे, म्हणजे यस 19ला होता, टी 20चा आहे. युव्ही हे बहीण भाऊ आहेत. ठीक आहे, 21 22, म्हणजे काय होलं, एकनी वाढत चालला, एकनी वाढत चालला, एकनी वाढत चालला. आता इथे 23 यायला पाहिजे ना. मग 23 ला कोण असायला पाहिजे, आपण बघितलं होतं एम डब्ल्यू, एम 13चा आहे, आणि डब्ल्यू हा पण 3च आहे, पण नंतर येतो एम नंतर, म्हणून 23चा आहे. तर असायला पाहिजे इथे 23, म्हणजे इथे डब्ल्यू आलेला आहे. ठीक आहे, पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन बघू. आता काय, सी कितीला आहे, 2 ला. डी कितीला आहे, 4 ला. मग ई कितीला आहे, 5 ला. सी 3 ला आहे, डी 4 ला आहे, ई 5 ला आहे. ठीक आहे, आणि एफ तर 6 लाच आहे आपला. म्हणजे हे पण काय चालला, एकनी वाढत चालला. 3 4 5 6. तर पुढची येणारी टीम काय, 7वी असायला, 7वी येणार आहे. तर 7वी कोण असायला पाहिजे, जी. ठीक आहे, कुठे मॅच होतं का, डब्ल्यू जी, हा हे आलंय बघा. आणि पुढचं जर बघायचं असेल तर झेड नंतर लगेच बी आलंय बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय झालं, बी नंतर आला डी, आणि डी नंतर आला एफ. तर आता हे झेड आणि बी ची कंडिशन काय, हे बघा मित्रांनो, आपण ए बी असं करत करत कुठपर्यंत येणार, एम पर्यंत येणार, 13 पर्यंत. मग परत काय करणार, एन पासून आपण असं 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 काय करणार, इथे झेड पर्यंत येणार. ठीक आहे, तर काय झालं, झेड कडून हा परत बी कडे गेलेला आहे, झेड कडून हा परत बी कडे गेलेला आहे. झेड कडून बी कडे गेलात म्हणजे कितीने, 1 आणि 2, म्हणजे इथे आला तुमचा +2 ची कंडिशन. मग बी कडून डी कडे चाललात तुम्ही, बी कडून डी कडे चाललात, बी कडून डी कडे चाललात, तर म्हणजे तुम्ही काय करता, सी सोडला आणि डी कडे आला, म्हणजे +2 आलाय परत. डी कडून +2, ई आणि एफ आलाय का, एफ नंतर +2, जी आणि एच आहे, डब्ल्यू जी एच. हीच कंडिशन आहे. फॉर्मॅट एकच आहे, कोडिंग करा, हळूहळू चला, चुका होऊ द्या, चुका होतीलच, आणि नंतर नंतर ही तुमच्या जिभेवर एकदम पाठ होऊन जाईल एबीसीडी. हा, अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नांचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची, डावीकडून उजवीकडे करायची. ठीक आहे, जर मालिकेतून सर्व चिन्हे वगळली, काय म्हणलं ते, जर मालिकेतून सर्व चिन्हे वगळली तर खालीलपैकी कोणते उजव्या
टोकापासून 9वे असेल. चिन्ह वगळा म्हणतो ते आपल्याला. चिन्ह वगळायची म्हणजे मला असलं काही नको. मी चिन्ह वगळलीत. आता काय म्हणतं की उजव्या टोकापासून 9वे कोण असेल. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 कोण आलाय. झेड. सिंपल आहे मित्रांनो. ठीक आहे. वेगळी जोडी काढायची आहे तुम्हाला. म्हणजे काहीतरी काय होईल की 3 कॉमन असतील आणि 1 अनकॉमन असेल. ठीक आहे. फॉर्मॅट एकच कोडिंगचा. काय केलं. यम सुरुवातीला येतो म्हणून 13. पी 16. ठीक आहे. पी 16 म्हणजे 16. आर 18. युव्ही बहीण भाऊ आहेत 21 22. तर यू पहिले येतो 21. ठीक आहे. हे 18 21 मी अशाला असंच लिहून घेईल. मग आता काय. ठीक आहे. डब्ल्यू एम नंतर येतो. ठीक आहे. 3चाच भाग आहे म्हणजे 23. झेड 26. यू व्ही. ठीक आहे. 21 22. तर व्ही येतो 22 ला. वाय झेड म्हणजे 25. ठीक आहे. आर 18. परत काय आलं तुमचा यू 21. क्यू 17. एन 14. ठीक आहे. परत क्यू 17 आणि टी 20. चला डिफरन्स घ्या यांचा. मोठं घर बघा अगोदर. मोठं काय. दुसरं घर कसं आहे मोठं आहे म्हणजे प्लस असायला पाहिजे. प्लस किती यांच्यात 3 आलेला आहे. डिफरन्स 3चा आहे. +3. इथे बघा मोठं घर दुसरंच आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि काय कितीनी आहे 3नी आहे. याच्यात पण बघा की दुसरं घर कसं आहे मोठं आहे पॉझिटिव्ह पकडलं आणि कंडिशन काय आहे 3चीच आहे. आता इथे बघा हा प्रश्न का चुकणार आहे ते पण मी सांगतो. आपण तिथे काय थोडीशी मिस्टेक सॉल्व्ह करून घेऊ त्याच्यानंतर. पण असू देत आपण बघूत आता. याच्यामध्ये पण 3चा डिफरन्स आहे. दुसरं घर मोठं आहे 26 म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे आणि डिफरन्स किती आहे 3चा. बघा इथे दुसरं घर ऑलरेडी 17 पेक्षा मोठंच आहे 20 म्हणून याला पॉझिटिव्ह. डिफरन्स 3चा. दुसरं घर मोठंच आहे. ठीक आहे म्हणून पॉझिटिव्ह. डिफरन्स 3चा. दुसरं घर मोठंच आहे म्हणून पॉझिटिव्ह. डिफरन्स 3चा. दुसरं घर मोठंच आहे म्हणून पॉझिटिव्ह आणि डिफरन्स 3चा. काय फरक पडला 3 3 3 3 3 3 सगळीकडे आलेले. म्हणजे याच्यात काय झालंय एक मिस्टेक झालेली होती आणि ती मिस्टेक म्हणजे काय इथे ओ पाहिजे होता तुमचा. ठीक आहे. आता ओ घेतला तर इथे काय होईल 15 आणि 14. डिफरन्स कितीचा आला तुमचा. दुसरं घर मोठं आहे म्हणून पॉझिटिव्ह आणि डिफरन्स 1चा. 1 आणि 3. सो ही कंडिशन मॅच होईल. बाकी सगळ्या एकसारखे. वेगळी जोडी विचारली आपल्याला. पुढे ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षरसमूह संबंधित आहेत त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह असलेला. म्हणजे आता तुम्हाला हा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटची कोडिंग करायची आहे आणि या कोडला कोण मॅच होतो तो शोधायचा आहे. कोड करा. P16 N 14 ओ माय गॉड 15 R 18. ठीक आहे. T 20 Q 17. चला मोठं घर मोठं आहे का नाही छोटं आहे. दुसरं घर छोटं आहे म्हणून निगेटिव्ह आणि डिफरन्स कितीचा आहे 2चा. दुसरं घर मोठं आहे म्हणजे R चा जो कोडिंग आहे 18 ही मोठी आहे. दुसरं घर मोठं आहे डिफरन्स 3चा. परत आपण बघणार दुसरं घर छोटं आहे म्हणजे 17 हा 20 पेक्षा छोटा आहे म्हणजे मी मायनस लिहिणार आणि डिफरन्स 3चा. कोडिंग किती आली तुमची -2 + 3 -3. ओके. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय थोडं सिंपल केलं एक्झामिनरनी. ई किती आहे आपल्याकडे 5 आहे. जी किती आहे आपल्याकडे 7 आहे. दुसरं घर मोठं आहे म्हणून पॉझिटिव्ह घेणार आणि डिफरन्स आहे +2चा. मग मी आता EG +2 लिहून ठेवलंय आणि संबंधित अक्षर समूह त्याच प्रकारे पाहिजे संबंधित. तर हा काय आहे इथे मायनस बसले ना आपलं. P16 आहे N 14 आहे तर दुसरं घर छोटं आहे मायनस आणि हे. मग मला सांगा की संबंधित. हा ठीक आहे. आपण पहिले सर्वांची कोडिंग करून घेऊयात.
आता इथे ई सी ची राहिली आपली बाकी करायची आपली. ई आणि सी. ई किती आहे तुमचा 5 आहे, सी 3 आहे, दुसरं घर छोटं आहे म्हणजे हे छोटं आहे म्हणून मायनस केला आणि डिफरन्स आहे 2चा. मला सांगा आता इथे सगळीकडे प्लस प्लस आहे आणि इथेच मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे. मला याच्याच कोडिंगनुसार हा कोड मॅच करायचा आहे. मी बाकीचं चेक पण करणार नाही. मी इथे वेळ वाचवेल आणि पुढे चालल्या जाईल. का तर मला इथं -2 पाहिजे होता. इथं -2 भेटला, बाकी सगळीकडे +2 आहे.